महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उद्या सकाळी 10 वाजता बैठक। एमपीएससी आणि आयबीपीसी या परीक्षा एकाच दिवशी गेल्यानं गोंधळ झाला। परीक्षेबाबत आता आयोग उद्या निर्णय घेणार आहे। एमपीएससी आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार। सुप्रिया सुळेंचं पुण्यातील एमपीएससी आंदोलकांना आश्वासन आहे, तर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत एमपीएससीच्या अध्यक्षांना विनंती। फडणवीसांचं ट्विट। भाजप खासदार धनंजय महाडिक समरजित घाडगे यांच्या भेटीला। समरजित घाडगे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा। पवार गटात जाण्याच्या चर्चांनंतर महाडिक घाडगे यांच्यात भेट। लोकसभेआधी आम्ही चांगले, निवडणुकीनंतर आम्ही वाईट कसे झालो? हर्षवर्धन पाटलांकडून सवाल उपस्थित करत खदखद व्यक्त। लातूरमधील अहमदपूरमध्ये मराठा समाजानं मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला। मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। लातूरमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्याची आंदोलकांची मागणी। रक्षाबंधनाच्या दिवशी मी नाशिकला होते, मला फोन वगैरे काही आला नाही। अजित पवारांसोबतच्या रक्षाबंधनावरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अनेक दिवसांपूर्वी दादांना मेसेज केला होता, पण रिप्लाय नाही। सुळेंचं वक्तव्य। माझा पराभव झाला असला तरी देशातील सर्वाधिक मतं मिळवलेल्या पहिल्या 10 मध्ये मला मतं मिळाली आहेत। परळीतील मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। नाशिक जिल्ह्यातील 8 ते 10 जागा ठाकरे गटाला मिळायला हव्यात। सुधाकर बडगुजरांची आदित्य ठाकरेंकडे मागणी। वांद्रे पूर्वातून तिकीट द्या। कुणाल सरमळकर यांचं मुख्यमंत्री शिंदेंना उमेदवारीसाठी पत्र। तर मी ठाकरे गटाला अंगावर घेतलंय, मलाच उमेदवारी द्या। कुणाल सरमळकर यांचं पत्रात उल्लेख आहे। जयश्री पाटील सांगली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार। जयश्री पाटील या काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा नाना पटोलेंकडे उमेदवारीची मागणी। नागपुरात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील आता पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये डॉन चित्रपटातील गाण्यावर ठेका धरणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे। 4ही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं।